So whenever someone is having seizure, do those things, and if it is more than 5 minutes, just inform to the doctor. It is better to evaluate and treat that patient. Next slide, please. So these are the common things. Why someone is having seizure? Usually, whenever someone is known case of seizure, so there are common reasons like someone is miss medication. So whenever someone is in a known case of epilepsy, don't miss the medication. So if you miss the pill, just try to make them means time. You have to just put whatever you can, means timetable or something like that. Reminder you should be there. So missing medication is important thing. Stress is the important thing whenever someone is having seizure. Lack of sleep. So someone is not having proper sleep, so they do have seizure. And flashing light, some seizure called as a photosensitive seizure. So they do occur whenever there is a more light source is there. So alcohol is one of the reasons where epileptic trigger can give rise to the seizure. Take time. After some time it will get resolved. Just after that we can evaluate what is happened to him. 4 minutes, not persisting more than 5 minutes. So having breakthrough seizure. So first stay calm, time the seizure, remain calm and take medical ID which medicine is going on. So whenever someone is in any body injury or something like that, so make him safe and don't try to decrease those movements. अंगी पारकर, मी सायकियाट्रिस्ट आहे आणि वेदांत इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्समध्ये डीन आहे. आजची एक सुंदर विषयावरती कॉन्फरन्स झाली, ती म्हणजे न्यूरोसायन्स या विषयावर. न्यूरोसायन्स या विषयामध्ये असे अनेक आजार आहेत, जसे की ऑटिझम आहे, स्ट्रोक आहे, पार्किन्सन्स आहे, अल्झायमर आहे, डिप्रेशन आहे, मुलांचे ADHD सारखे आजार आहेत. आणि हे सगळे आजार आज जरी वैद्यकीय शास्त्र आहे, मॉडर्न मेडिसिन आहे, तरीही ते तितक्या सक्षम पद्धतीने कंट्रोल होतात असं नाही. कारण हे सर्व आजार जे आहेत ते दीर्घकालीन आहेत, दीर्घ मुदतीचे आहेत आणि त्याच्यामुळे होणारी हानीही भरपूर आहे. बरेच पेशंट, उदाहरणार्थ आपण डिप्रेशनचे पेशंट घेऊया. आपल्याला सुशांत सिंगचा आजार माहिती आहे, त्याने केलेली आत्महत्या माहिती आहे. आणि प्रत्येक वेळेला आपण जर जीवनशैली सुधारली, आपलं जे ॲजिटेटेड किंवा आपलं मन जे चंचल आहे आणि ते कधी कधी भावना विभोर होतं आणि काबूबाहेर जातं, असं मन आपण जर आपल्या कंट्रोलमध्ये आणलं, काबूमध्ये आणलं, तर आपण उत्तम विचार करू शकतो, चांगला जजमेंट देऊ शकतो, सक्षम विचार करू शकतो. त्या विचारांमध्ये जशी गती असते तशी त्याच्यामध्ये सत्यस्थिती स्वीकारायची सुद्धा क्षमता असते. आणि हे सगळं करण्यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा पद्धत आहे. योगामध्ये केवळ आसनं नाही, तर योगामध्ये ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत की जिथे आपण प्राणायाम करतो किंवा मुद्रा आहे. आणि या सगळ्यांमुळे आपण मनावर नियंत्रण आणतो की मग आपण वस्तुस्थितीला साजेसे विचार करू शकतो, ज्यामध्ये आपले विचार आपली हानी न करता आपल्याला पुढे घेऊन जातील. हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं ही कॉन्फरन्स योग प्रॅक्टिशनर आणि सर्वसामान्यांना एक उत्तम संदेश देते. आपण पैसे किती मोजतो या आजारांसाठी, पण योगा ही जीवनशैली आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला घेता येते. पण त्याच्यासाठी खूप पैसे लागत नाहीत आणि तरीही त्याचा जो परिणाम जो असतो तो प्रचंड आहे आणि तो जीवनशैलीसारख्या आजारामध्ये पूर्ण जीवनात टिकून राहणारा परिणाम आहे. मी रामचंद्र सुर्वे श्री अंबिका योग कुटीरमध्ये गेली सुमारे 40 वर्ष सेक्रेटरी म्हणून काम करतो आणि YCB म्हणून जी काय आहे आयुष मिनिस्ट्रीचे जे प्रशिक्षण पद्धती आहे त्यांचा प्रिन्सिपल म्हणून काम बघत असतो. माझ्या बाजूला बसलेले आहेत त्या निलिमा शास्त्री ह्या व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम बघतात. तर योगाच्या क्षेत्रात हे जे न्यूरोलॉजिकल आहे, अलीकडे मी लोकसत्तेमध्ये एक आर्टिकल वाचलं, त्याला म्हणतात योग रॉट, म्हणजे नाही ब्रेन रॉट म्हणून एक आर्टिकल आलं. त्याच्यामध्ये त्यांच्या असं त्या लेखकांनी लिहिलेलं आहे की आपली ही जी गॅजगेट आहे, मोबाईल आहे, रील्स आहेत, ही आहे,
ही जर आपण वारंवार बघत राहिलो तर आपला मेंदू आहे ना कॉन्सन्ट्रेट करायचं सोडून देतो आणि अनेक प्रॉब्लेम जे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत त्यांना माणसाला फेस करावं लागतं. तर ते कळत नाही, पण खूप दिवस झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे माझं कॉन्सन्ट्रेशन मी विसरायला लागलो हे 50च्या वर्षामध्ये. तर ह्याचं मूळ कारण काय? मूळ कारण आहे आता मगाशी मला मी सांगितलं जीवनपद्धतीमध्ये मोबाईल बघायचा, मोबाईलमध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला आवश्यक आहे त्याचा अभ्यास म्हणून करायचा, जी मिळते ती सगळीच खरी असते अशातला पण भाग नाही. परंतु ही जर इन्फॉर्मेशन आपण जमा केली व्यवस्थित, पण आपण काय करतो वेगवेगळ्या रील्स विषयावर बोलत असतो, त्यामुळे मेंदू थकून जातो. आणि मायक्रोसॉफ्टमध्ये 2000 मोबाईल ऑपरेटर्स म्हणजे वापरणाऱ्या लोकांचा सर्वे केला. त्याच्या त्यांच्या लक्षात असं आलं की 2000 लोक ही जी आहेत ही 8 सेकंदसुद्धा कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. हे जर आलं तर ही केवढी मोठी थ्रेट पुढच्या जनरेशनला आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि त्याच्याच न्यूरोसायन्समध्ये यांना बोलून आमच्या शास्त्री मॅडमनी ठरवलं की ह्या लोकांना बोलून ह्याचं महत्त्व समाजामध्ये पटवून द्यायला पाहिजे. योगाचा जो अभ्यास आहे हा प्रिव्हेंटिव्ह आहे, तसा क्युरेटिव्ह पण आहे. सुरुवातीच्या स्टेजेसला जर मुलं आली तर त्यांना विश्वासात घेऊन आत्महत्येपासून वाचवता येतं. त्यामुळे ह्या योगाला दुसरा पर्याय नाही, कारण ती जीवनशैली आहे, आदर्श जीवनशैली आहे. तर जगाच्या पाठीवर सगळ्यांनी स्वीकारली. आता सरकारच्या दरबारी आता आपण म्हणतो आहे हॉस्पिटलमधनं योग टीचर नियुक्त करायला लागले, कारण त्यांनी सांगितलेलं आहे बॅक ऑफ एव्हरी डिसीज लाईज ए कॉज वेअर नो ड्रग कॅन रीच. कुठलंही औषध त्या व्याधीपर्यंत पोहोचत नाही, कारण ते सिम्टमॅटिक ट्रीटमेंट आहे आणि ती व्याधी माणसाच्या मनामध्ये. सगळे रिपोर्ट आपले चांगले आले, रिपोर्ट्स आर व्हेरी क्लिअर, डॉक्टर सांगतो, तरी पण तो पेशंट म्हणतो मला बरं नाही. हे काय आहे? हे बरं होणं न होणं हे त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. अनेक प्रॉब्लेम आहेत लोकांना, हे जे गर्दीचे प्रॉब्लेम आहेत, कॉम्पिटिशन आहे, सगळ्याला बेस आहे. पण त्याच्यामधनं जर जीवन सुखी करायचं असलं तर योगाला दुसरा पर्याय नाही. धन्यवाद मॅडम. मी मिसेस निलिमा शास्त्री, जोशी मेडिकल कॉलेजमधून व्हाईस प्रिन्सिपल म्हणून मी 2006ला रिटायर्ड झाले. आणि 1998 पासून अंबिका योग कुटीर बरोबर योग टीचर म्हणून मी काम करते. आणि आमच्या कॉलेजमध्ये जोशी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा आमच्या ठाणा कॉलेजचे जे प्रिमायसेस आहेत तिथे 3-4 कॉलेजेस आहेत. सगळ्या कॉलेजेसमध्ये एस्पेशली जोशी मेडिकलला आम्ही 2002 पासून योगाचे 3 महिन्याचे जे कोर्स आहेत आमच्या कुठेचे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देत होतो. त्याच्यानंतर आम्ही त्याचं ॲनालिसिस करायला सुरुवात केली. आम्हाला त्याचे खूप फायदे झाले. अगदी करोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ऑनलाईन सेशन्स आमच्या स्टुडंट्ससाठी घेत होतो आणि त्याचे फायदे त्यांना झाले. म्हणजे सायनस असू देत, त्यांना ॲसिडिटीचा त्रास असू दे, छोटे मोठे योगा करून ते मुलींचे जे प्रॉब्लेम्स असतात मेनोपॉज वगैरे ते पण जातात. PCODचे प्रॉब्लेम्स हल्ली मुलींमध्ये खूप वाढतात. तर त्याचा फायदा आमच्या प्रिन्सिपल वगैरे सगळ्यांना जाणवला. त्यामुळे आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये थ्रूआउट द इयर्स हे कोर्सेस आमचे चालू असतात. मग मॅनेजमेंट असू देत, पॉलिटेक्निक असू देत, बांदोडकर असू देत आणि बाकीच्या ठिकठिकाणी कॉलेजेसमध्ये सुद्धा योगा सेशन्स दिले जातात आणि ते द्यायला पाहिजेत. कारण तरुण पिढी जी आहे त्यांना टेन्शन, आत्ता जे सगळे लोक जे म्हणत आहेत स्ट्रेस येतो छोटासा, तो माझ्याशी बोलला नाही, त्याने तोंड फिरवलं, त्याचासुद्धा त्यांना स्ट्रेस येतो. तर ते येता कामा नये. त्याच्यासाठी हा जो योगा हा एक अल्टरनेटिव्ह म्हणा किंवा सरांनी जसं सांगितलं प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही आहे, तर ते इम्प्लिमेंट झालंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी आयुष मिनिस्ट्री आणि आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटसुद्धा शाळांपासून कॉलेजेसपर्यंत सिलेबस करतायत योगाला आणि ते कदाचित कंपल्सरी करतील. तो दिवस फार लांब नाही आता. थँक्यू.